शुभ सकाळ मित्रांनो. आजचा दौरा खूप मोठा होणार आहे मित्रांनो. आज आपण जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी जे तुम्हाला आता पाहायला भेटेल. त्यामुळे पहिल्यांदा मेकअप केला आणि सगळं जर निघायच्या आधी पहिलं घराचं रंगाचं काम चालू होतं. चला म्हणलो काय वेळ नको घालवाय, सगळेजण एक टाकाटक तयार झाले. सुषमाने टाकलं पहिलं पाऊल आणि निघालो. निघता पहिलं तुम्हाला माहिती आहे पहिलं खायला लागतं. खाण्यासाठी घेतलं आणि जाऊन पोचलो ते आम्ही आळंदीला. तर मित्रांनो आळंदीला यायचं कारण काय, तर मित्रांनो इथं आहे आपली पायल. पायल झालेलं छोटंसं बाळ. तर ते बाळ पाहण्यासाठी बऱ्याच दिवस यायचं म्हणून, परंतु आज मुहूर्त लागला. तर सगळेजण मस्तपैकी बाळाच्या प्रत्यक्षात होते. बाळ उठलं आणि सगळेजण तुटून पडली ते हे बाळ पाहिला. तर मित्रांनो खूप सुंदर असं बाळ आहे आणि मित्रांनो सगळ्यांना आवडलं. हे आहे आपल्या अपूर्वाचं बाळ. तर मित्रांनो मस्तपैकी बाळासंग आनंद घेतला आणि शेवटी बाय बाय करून आम्ही निघालो ते पुढच्या याला डेस्टिनेशनला. पण कसं आहे ना मित्रांनो, काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, कुणाला फोटो काढून द्यायचा. तर मित्रांनो बघा फोटोच्या नादात ती पडली होती. तर मित्रांनो असं करू नका, मी आलं की बिंदास फोटो काढून द्या. तर आम्ही निघालो होतो चरवलीला जायचं मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी चाललो होतं त्यामुळे सगळी चरवली बदलली होती. मावशीच्या घरासमोर आहे ना दुसरंच घर झालं होतं. चला म्हणलो सगळ्यांना आता आपण मस्तपैकी सरप्राईज देऊ. परंतु आतमध्ये गेल्यानंतर कुणीच नव्हतं, सगळी झोपली होती. ही बघा बऱ्याच दिवसातून भेटली होती त्यामुळे ती काय आम्हाला ओळख येत नव्हती. ही आपली काजलची माऊ. तर मित्रांनो मावशी आलीच. मावशी आली म्हणजे टेन्शन नाही. तर मित्रांनो बघतो तर वारं सुटलं होतं, गाडी आपली झाडाखाली होती. जोरजोराने फांद्या हालत होत्या म्हणून गाडी बाजूला काढून घेतली आणि चला पोरं इथं नुडू खेळत होते म्हणून आता एवढं पाऊस पडतो तर काही ते खायला पाहिजेच ना. तर मग आम्ही प्लॅन केला त्या इथं मस्तपैकी कांदा भज्यांचा. आणि सगळीजण कांदा भजी म्हणजे ना सगळ्यांच्या आवडतीचा विषय. तुम्हाला तर माहिती आहे आपण रिसॉर्टला कांदा भजी म्हणजे आपली आवडतीचा डिश. तर मावशी म्हणजे जरा लाजलीच, जरा जाऊ दे मोरते. तर मित्रांनो सगळेजण अशा पद्धतीने आम्ही खायला बसलो. मस्त भजी गरम गरम येत होती, आम्ही गरम गरम सगळेजण हाणत होतो. सगळे उठले पण आमची माऊ काय उठले नाही. माऊ फुल भाजीवर तुटून पडली होती. तर मित्रांनो सगळं झाल्यानंतर आचार्य लोक सगळे खायला आले आणि आचार्यांनी खाल्ल्यानंतर आता आम्ही निघालो होतो ते पुढं म्हणजे सुषमाची बहीण असलेली साक्षीच्या पूजेला. कारण साक्षीचं आत्ताच 2 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. आम्ही गेलो साक्षीच्या घरी आणि इथं बघतो तर काय सगळे जेवणाची सोय होती. पहिले नवरीला पटकेन जाऊन भेटलो कारण की गर्दी भरपूर होती. नवरीला भेटून आम्ही पुढं निघालो. पुढं निघाले म्हणजे काय तर खायला. तर मित्रांनो मस्तपैकी खाण्यावरती ताव मारला, परंतु भजी खाल्यामुळे थोडंसं कमीच गेलं. तिथून आम्ही निघालो पुन्हा एकदा चरवलीवरनं काजलला घेतली आणि जाऊन पोचलो ते इथं असलेल्या या सगळ्यात भारी मंदिरामध्ये म्हणजेच वाघेश्वराच्या मंदिरामध्ये. बऱ्याच दिवसांनी वाघेश्वरच्या मंदिरात आलो, दर्शन घेतलं. तर मित्रांनो ही माऊ आहे ना एकदम नटखट, एकदम नटखट म्हणजे एकदम मस्तपैकी एन्जॉय केला तिने आणि तिच्या संग राहून आम्हाला सुद्धा मस्त वाटलं. तर मित्रांनो अशा पद्धतीने सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि म्हणलो चला छत्रपती शिवाजी महाराजांचंच होतं दर्शन घेतलं. आणि आता खरं तर वाजले होते 9:45. तर म्हणलो चला आता आपल्याला जायला पाहिजे म्हणून काजलला घरी सोडवायला गेलो. हळदी कुंकाचा मान झाला आणि मित्रांनो इथून आता आम्ही सगळ्यांना बाय बाय केला आणि म्हणलो चला आता आम्ही निघतोय. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा पूर्ण दिवस आहे ना पूर्ण बिझी गेला. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.